प्रेक्षकांनो, एखादा माणूस वेड पांघरून बसतं ना, तसं सुशीलाबाईंचं झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. भारीच होता आजचा रिव्ह्यू. नक्की बघा, मजा आली आज. तर सुरुवातीला आपण बघतोय घाटवाडीच्या पोरीसाठी प्रायश्चित वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. जे काही तिला मिळालं ना, तिच्या कर्मानं मिळालंय. युवराज म्हणत असतो, आईसाहेब तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट पण बोलू नका. लगेच सुशीलाबाई म्हणतात, नाही नाही बाबा, मी तुझ्या कारभारणीबद्दल काही चांगलं वाईट बोलतच नाहीये. बरं, मी जे बोलतीये ना ते फक्त खरं बोलतीये. तुम्हाला सगळ्याला या घाटवाडीच्या पोरीला चेहरा गमवावा लागला म्हणून दुःख होतंय ना, त्याच्या वेदना होत आहे ना. पण माझ्या जीवाला काय वाटत असेल? माझ्या छबीचं पोर गेलं ते फक्त हिच्यामुळं. हे सगळं हिच्यामुळं घडलंय. हिनं सूड काढलाय माझ्यावर. छबी म्हणते, आई एवढं सगळं माहित असून पण असं बोलतीये तू? आता सुशीलाबाई म्हणता, हा माहितीये समजा मला. तो मेडिकलचा कॅम्प का फॅम्प कोणी काढला होता, कोणी केलं होतं ते हिनंच केलं होतं. पण ही तिथं पोहोचली का? तू तिथं आधी पोहोचली ना, हिला मदत करावी म्हणून. बरोबर आहे की नाही छबे? तुलाच ते औषध मिळालं ना, बरोबर बोलतीये ना मी छबे. पण आता छबी काही बोलणार तेवढ्यात पिंकी म्हणते, सासूबाई जरा शांत व्हा तुम्ही. हे बघा, तो कॅम्प मीच भरवला होता, पण बापूसाहेबांनी ते नकली औषधं वाटले. माझा हेतू शुद्ध होता. सुशीलाबाई म्हणतात, तोंड सांभाळून बोलायचं. या सगळ्याचा बदला म्हणून तू या घरच्या कर्त्या पुरुषाला तुरुंगात पाठवलं का ग? अगं, त्यांनी मोठेपणा म्हणून सून म्हणून या घरात आणलं होतं तुला, माझा विरोध पत्करून. आणि तू काय केलंस ग? त्यांना खडी फोडायला पाठवलंस. घरची बाई कशी असते? सासरची अब्रू राखून ठेवते, घरची बाई झाकून ठेवते. तू काय करतस ग? ही अब्रू अशी चव्हाट्यावर आणलीस तू. साहेबाची पण तब्येत बरी नाहीये. आता त्या एकच सेकंद रडतात प्रेक्षकांनो आणि म्हणतात पुन्हा त्यांची भेट होते नाही होत काही कळत नाहीये. लगेच त्यांचं रडणं होतं आणि मग म्हणतात, असो, तुम्हाला जे काही हिची माफी मागायची ना ते मागा. जे काही तुम्हाला हिचं उदो उदो करायचं ना ते करा. नाचा हिला डोक्यावर घेऊन. मी मेले ना तरी पण हिची माफी मी कधीच मागणार नाहीये. सुशीलाबाई आता तनतन करून निघून जात असतात. पिंकी त्यांना थांबवत असते. ऐका ना सासूबाई. सुशीलाबाई म्हणतात, मला काही बोलायचं नाहीये. आणि मान वळून बघतात तर नीरीच्या हातात डब्बा असतो. मग तिला विचारतात, अय काय घेऊन उभी आहे तू? हे काय केलंय त्याच्यात? नीरी म्हणते, छबीताईने खीर बनवलीये, पिंकी दीदीला आवडते म्हणून. आता सुशीलाबाईंना निमित्तच होतं ओरडायला. त्या नीरीच्या हातातनं भांडं घेतात आणि म्हणतात, वा रे वा, काय पोरं आहे. स्वतःचा जन्मदाता बाप करता पुरुष हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना हे खिरी करणं सुचताय. आणि दणकन त्यांनी ती खीर आपटली आहे, ती पण त्या पिंकीच्या पायावर मुद्दाम सांडली आहे त्यांनी. आता ह्याला अतिक्रूरता म्हणावं की काय प्रेक्षकांनो? आता युवराज त्यांच्या अंगावर धावून जातो. अहो काय करताय आईसाहेब तुम्ही? पण सुशीलाबाई पिंकीला धमकवतात, ए घाटवाडीच्या पोरी, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सून म्हणून कधी स्वीकारलेलं नाहीये आणि यापुढे पण कधीच स्वीकारणार नाही. माझ्यासाठी तू फक्त आणि फक्त घाटवाडीतली एक मामूली ड्रायव्हरची पोरगी आहे. हीच तुझी लायकी आहे. या घरात आलेली अवदसा आहे तू. आता असं म्हणून त्या निघून गेल्यात. युवराज जात असतो त्यांच्या मागे, पण पिंकी त्याला रोखते आणि म्हणते, धनी काहीच बोलू नका त्यांना. पण आता हा जो गुस्सा आहे ना त्यांचा, प्यारसे कसा हँडल करायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे. त्यांचं दुःख राग मला समजू शकतं. नाही, तुम्हाला तर माहिती आहे ना धनी की माझा नात्यांवर लई विश्वास आहे. ही लढाई मी कशी लढते ना बघा. पुरी शिद्दत से. माझी होपची तोप अशी ब्लास्ट होऊ देणार नाही. पिंकी ना हे जे ऍक्शन करून दाखवते ना होपची तोप, ती जुनी पिंकी अशी करत नव्हती प्रेक्षकांनो. असो, पण ज्याची त्याची पद्धत आहे. पण आता पिंकी म्हणते प्यारसे शांतीत क्रांती कशी करते ना तर बघा. आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, युवराज आणि पिंकी दोघांचा रोमॅन्टिक सीन दाखवलाय. सीन भारी आहे. आता युवराजने लाईट ऑफ केलेले असतात आणि पिंकीला तो उचलतो आणि ही पुन्हा ओरडते. युवराज म्हणतो, ओरडता कशाला? अहो धनी भूतासारखी काय आलात? घाबरले ना मी. युवराज म्हणतो, भूत काय उचलून घेते होय? आणि अख्खा सरकारवाड्यात जागा होईल ना. पिंकी म्हणते, काय तुमचं धनी? छबिताई किचन मध्येच आहे ना, त्या गेल्या नाहीत अजून रूम मध्ये. पिंकी लाईट ऑन करते तेव्हा युवराज चिडतो तिच्यावर. हे बघा, एक तर दिवस घालवलाय तुम्ही अख्खा माईसाहेब डॉल्बी हसत खिदळत. आम्हाला काही टाइम आहे की नाही? नाही, आम्ही कोण आहे ना तुमचे? आता पिंकी म्हणते, सॉरी ना धनी. आता पिंकी एवढ्या दिवसांनी भेटली म्हणल्यावर सगळे गप्पा मारतीलच ना. युवराज म्हणतो, हा तुम्हाला आमचीच काळजी नाहीये ना? 2-4 तास नाही, अख्खा दिवस काढलाय तुम्ही त्यांच्या बरोबर. आम्हाला वाटलं जेवण झाल्यावर बसाल गप्पा माराल, पण तुम्हाला कुठे आमची काळजी? आम्ही व्हायच कोण ना तुमचे? पिंकी म्हणते, धनी. आता युवराज पुन्हा तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, हा बोला बोला. आता पिंकी म्हणते, अहो धनी, जेवणावरून आठवलं, माझ्यावरच्या रागापायी सासूबाई जेवल्याच नाही हो. युवराज म्हणतो, इथं आमचं काय चाललंय आणि तुमचं सासूबाई? पिंकी म्हणते, अहो असं काय करता? आपण किती मजा केली, गप्पा मारल्या, पण सासूबाईच नव्हत्या. युवराज चिडतो आणि म्हणतो, काय लावलं सासूबाई? सासूबाई आम्ही प्रेमाच्या गप्पा मारतोय आणि तुमचं चाललं सासूबाईंना भूक लागली, जेवतील ना त्या, भूक लागली तर.
आमच्यावर का फोकस करत नाही तुम्ही? आता तो पिंकीला गुदगुल्या करायला लागतो आणि दोघंही एकमेकांसोबत छान टाइम स्पेंड करतायत. पण इकडे हा धनंजय रात्री बेरात्रीचा येतो आणि छबीला म्हणतो, छबी अगं तू कशी आहेस? तू बरी झालीस ना छबी? मला किती आनंद झाला, तुला काय सांगू मी. आता तिला मिठी वगैरे मारायला लागतो तो, पण आता ही छबी खूप चिडते आणि म्हणते, तू इथे का आलायस धनंजय? मला तुझं तोंडही बघायचं नाहीये, चालतं हो इथून. पण धनंजय करून सवरून नामानिराळा आहे असं दाखवतोय. तो म्हणतोय, छबी जे काही घडले त्यात माझा काय दोष आहे? छबी म्हणते, लांब राहायचं माझ्यापासून, तू या घरात पुन्हा पाऊल टाकायचं नाहीयेस धनंजय, चल निघ इथून. ती आता वर तिच्या खोलीत निघून जात असते. धनंजय म्हणतो, असं काय करतेस छबी? माझं काही चुकलं का? छबी म्हणते, एवढं सगळं होऊनही तू तोंडवर करून विचारतोयस माझं काही चुकलं का? अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? तुला माझ्याकडनं ऐकायचंय ना काय झालं ते? ऐकच मग आता. मला ना तुझ्याकडनं घटस्फोट हवाय आणि घटस्फोटाचे पेपर लवकरात लवकर तुझ्यापर्यंत पोहोचतीलच. पण प्रेक्षकांनो, बापूसाहेब थोडी ऐकणार आहे छबीचं. बिचारी छबी प्रेक्षकांनो एवढी चांगली मुलगी आहे आणि ती ह्या अशा माणसाच्या गळ्यात पडली बिचारी. पण आता धनंजय छबी छबी करत तिच्या मागे गेलाय आणि इकडे आता ह्या दोघांचं पण रोमॅन्टिक एक गाणं प्ले केलं यांनी, युवराज पिंकीवर. आणि आता पिंकी म्हणत असते, धनी असं काय करताय? किती वेळ तुम्ही असं धरून ठेवणार आहात? मला खाली उतरवा ना. युवराज करत असतो, पण पिंकी म्हणत असं काय करता धनी, ठेवा ना खाली. आता हा युवराज तिला खाली उतरवतो, पण आता पिंकी वैतागते आणि म्हणते, ह्याला काय अर्थ आहे? मी ठेवा म्हणले की ठेवलं लागली खाली. धनी तुम्हाला ना काही समजतच नाही बाई बायकोच्या मनातलं. असं ठेवा म्हणलं की लगे ठेवून देतात का खाली? असं हे व्यायाम करून बॉडी बनवून काय फायदा आहे मग? काय हो धनी, अशी बायको म्हणत असते ना की असं मला सोडा, मला धरू नका. तेव्हा असं घट्ट धरायचं असतं बायकोला, सोडायचं नसतं. अशी इच्छा असते ना बायकोची. काय धनी, तुम्हाला काहीच कळत नाही. युवराज जरा कन्फ्यूज होऊन जातो. पिंकी म्हणते, काय विचार करताय धनी? युवराज म्हणतो, अरे म्हणजे सोडा म्हणलं की नाही सोडायचं, सोडा म्हणलं की धरायचं, आणि नाही म्हणलं की सोडायचं, म्हणजे हे कुठलं रोमॅन्स आहे? पिंकी म्हणते की तुम्हाला काही समजत नाही धनी, तुम्ही रोमॅन्सच्या बाबतीत ना एकदम कच्चा लेमन आहे. आता युवराज तिला जवळ घेतो आणि म्हणतो, दाखवू का तुम्हाला कसा कच्चा लेमन आहे ते? तुम्हाला आता युवराजची स्टाईल दाखवतो रोमॅन्स करायची. आणि दोघंही जण एकमेकांसोबत जवळीक साधतच असतात. तेवढ्यात ही पिंकी लाजते, मुरडते आणि प्रेक्षकांनो या दोघांचा काही मुहूर्त दिसत नाही मला. पण छान दाखवलेत दोघांचे रोमॅन्टिक क्षण, खूपच मस्त वाटतात बघायला. असो, पण तेवढ्यात आता पुन्हा दार वाजलंच आणि युवराज इतका चिडतो आता आणि जोरात ओरडतो, ह्या टायमाला कोण आला असेल? रूम मध्ये कोणी नाहीये. पिंकी मोठ्याने हसायला लागते. युवराज म्हणतो, हसायला काय झालं तुम्हाला? पिंकी म्हणते, रूम मध्ये कोणी नाही हे ओरडून सांगताय का तुम्ही? रोमॅन्सच्या नादात उडाला वाटतं दिमाग का फ्यूज? युवराज म्हणतो, आता जर डॉल्ब्या असेल ना बाहेर तर तो मेला माझ्या हातानं. आणि तो दार उघडतो, तर बाहेर निरी असते. युवराज तिच्या हातात ब्लँकेट बघतो आणि म्हणतो, आय आमच्याकडे सगळं आहे, चादर ब्लँकेट सगळं आहे, जा तुम्ही. आता तू धार लावणार. तेवढ्यात निरी म्हणते, अहो दाजी मी इथे झोपायला आली आहे. आणि पिंकीने मोठा वडा केलाय त्याचा. पिंकी म्हणते, मीच बोलवलं तिला गप्पा मारायला. युवराज आता त्रासिक मुद्रेने पिंकीकडे बघतोय, इतकं बोलवलं तुम्ही? आता ही निरी पण हसायला लागते. पिंकी म्हणते, सॉरी धनी, तुम्हाला सांगायचं विसरले मी. युवराज खूप वैतागून म्हणतो, एक काम करता का निरीताई, 3 ग्लास घेऊन या दुधाचे, मस्त कोजागिरी खेळू आपण, मस्त पत्ते खेळू रात्रभर. पिंकी म्हणते, धमाल येईल ग निरे, मस्त आयडिया आहे नाही धनीची. निरी पण म्हणते, हा मजा येईल. आता युवराज म्हणतो, हा रील बनवून सोशल मीडियावर टाकू ना. काय लावलंय, इतकं झोपायचं तुम्हाला निरी? निरी म्हणते, तुम्हाला काय म्हणायचं ना दाजी, कळतंय मला सगळं. युवराज म्हणतो, हे लई बेस्ट झालं. लगेच निरी म्हणते, मी जाते कधी ते आउट हाऊस मध्ये झोपायला. पिंकी आता जरा ओव्हर करतीये. लगेच म्हणते, निरीने आउट हाऊस मध्ये झोपणं बरं दिसतं का? तुम्ही सांगा बरं धनी. आता युवराज म्हणतो, नाही बरं तर दिसत नाही. पिंकी म्हणते, ती तर तिच्या बहिणीकडेच येणार ना, असं काय करताय धनी? आजच्या दिवस थांबू द्या ना तिला रात्री, मग मी उद्या सोडाल पप्पाकडे तिला. युवराज म्हणतो, हा उद्या सोडताल का पप्पाकडे? पण आपल्या सरकारवाड्यात किती खोल्या आहे, एखाद्या खोलीत झोपल ना त्या, म्हणजे मितालीच्या खोलीत AC BC आहे चांगला. आता निरी म्हणते, हो चालेल ना मला. पिंकी म्हणते, चालेल काय चालेल? ओ धनी तुम्ही झोपा बरं त्या पांढऱ्या पालीच्या खोलीत, आम्ही बहिणी रात्रभर गप्पा मारू. आता युवराज खूप चिडतोय आणि त्रासिक मुद्रेने पुन्हा म्हणतोय, हा गप्पा मारायच्या असतील ना तुम्हाला, बहिणी भेटल्या तुम्ही, आपलं काय, आपण 8-9 महिने एकत्रच होतो ना, त्याच्यात तरी काय नाही का? आम्ही जाऊ असं म्हणून बिचारा गेलाय. पिंकी दरवाजा लावत असते पण पुन्हा त्याला बोलवते. युवराज म्हणतो, त्यांना पाठवताय का बाहेर पटकन? आता ही पिंकी म्हणते, लव्ह यू धनी, जा तुम्ही आता इथून पटकन.
मस्तच ऍक्टिंग केली आहे दोघांनी, प्रश्नच नाही. आणि प्रेक्षकांनो, पिंकीने आता दरवाजा लावलाय खरी, पण पुढे आपण बघतोय रात्री हळूच कोणीतरी चोर घुसलाय यांच्या किचनमध्ये, जो प्रचंड उपाशी आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून सुशीलाबाई असतात. आता सुशीलाबाई काय करतात, हे सगळे झोपलेले असताना पोटभर जेवून घेतात. पण आता पिंकी रात्री उठते, यांचं जेवण झाल्यावर म्हणते, अहो सासूबाई, तुम्ही माझ्यावरचा राग बाजूला ठेवा बरं आणि जेवून घ्या. सुशीलाबाई ऑलरेडी एवढ्या दाबून जेवलेल्या असतात की विचारू नका. आता युवराज आणि पिंकी दोघं पण त्यांना आणखीन जेवू घालताय. सुशीलाबाई मनात म्हणत असतात, अवलक्षणी मेली, माझ्याच राशीला काऊन आली आहे. पिंकी अजून म्हणत असते, मुखवास देऊ का तुम्हाला सासूबाई. प्रेक्षकांना तुम्ही काही म्हणा, या दोघी सासासुनाची ना ही नोकझोक आणि फजिती बघायला भारीच मजा येते मला. त्यामुळे मस्त वाटतं, एन्जॉय वाटतं बघायला. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कळवा. आणि प्लीज ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.